बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 48 मध्ये खूप काही पाहण्यासारखं होतं। हा सर्वात डिमांडिंग एपिसोड होता, सर्वात फेमस एपिसोड होता, कारण या एपिसोड मध्ये अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये पहिल्यांदाच घडल्या आहेत आणि ज्यामध्ये आर्याने निखिलला का मारलं, आर्याच्या या चुकीमुळे आर्याला कोणती शिक्षा मिळाली, डीपीला असं का वाटतंय की अंकिता त्याची प्रायोरिटी नाहीये, जान्हवीने निक्कीसोबत भांडण का केलं आणि जान्हवीने निक्कीची लायकी का काढली आणि अशा बऱ्याच गोष्टीबद्दल मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 48 मध्ये सुरुवातीला आर्या आणि निक्की मध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली आणि अशामध्येच आर्याने निक्कीला थोबाडीत पण मारलं। हो, आर्याने निक्कीला थोबाडीत मारलं आणि यामुळेच निक्की ओढत पण होती। निक्की बिग बॉसला बोलत होती की आर्याने मला मारले, आर्याने हिंसा केली, बिग बॉस आर्याला बाहेर काढा नाही तर मला बाहेर काढा। आणि यानंतर आर्या पण कॅमेरामध्ये सांगत होती की मी फक्त ऍक्शनला रिॲक्शन दिलं, निक्कीने माझ्यासोबत धक्काबुक्की केली आणि निक्कीच्यामुळे मला लागलं पण आणि यावरच मी माझं रिॲक्शन दिलं, पण रागारागात का होईना ही हिंसा होती। बिग बॉसचा मोठा नियम आर्याने तोडलेला होता, म्हणजे बिग बॉस मध्ये फिजिकल व्हायलन्स अलाउ नाही आणि आर्याने तेच केलं। यानंतर बिग बॉसने सर्व सदस्यांना लिव्हिंग रूम मध्ये बोलावलंय आणि बोलले की आर्याने जे काही केलंय ते फिजिकल व्हायलन्स होतं आणि बिग बॉसचा हा एक खूप मोठा नियम आर्याने तोडलाय आणि याबद्दल आर्याला शिक्षा मिळणारच आणि ही जी शिक्षा आहे ती भाऊच्या धक्क्यांवर तिला मिळेल। पण तत्पूर्वी बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं, म्हणजे आर्याची जी शिक्षा आहे ती आपल्याला भाऊच्या धक्क्यांवर पाहायला मिळणार आहे। यानंतर आर्या बिग बॉसला बोलत होती की मला घराच्या बाहेर काढा, मला जेलमध्ये टाकू नका, मी जेलमध्ये राहणार नाही, मला तुम्ही बाहेर काढा। पण बिग बॉसने आर्याचं ऐकलं नाही आणि बिग बॉस सूरजला बोलले की आर्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका। आर्याच्या या स्थितीमध्ये अंकिता आणि अभिजितने खूप तिची मदत केली, तिला कोऑपरेट केलं आणि तिला समजवण्याचा प्रयत्न पण केला आणि हे बघून खरंच खूप बरं वाटलं। यानंतर निक्की आणि जान्हवीमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आणि त्यानंतर आर्ग्युमेंट लगेच भांडणामध्ये रूपांतर झाले। जान्हवीने चालू केलं तर ती बंद होतच नव्हती, ती निक्कीला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होती, निक्कीला काही पण बोलत होती आणि निक्कीला शिव्या पण देत होती। जान्हवी निक्कीला हे पण बोलत होती की मराठीमध्ये तुला कोणीच ओळखत नव्हतं म्हणून तू बिग बॉस मराठीमध्ये आलीस आणि यावर निक्की जान्हवीला बोलत होती की तुला कॅप्टन्सीच्या रेस मधून मी बाहेर काढलं होतं आणि त्याचाच राग तू आता काढत आहेस, तुला फक्त फुटेज पाहिजे, एपिसोड मध्ये तुला दिसणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच तू अशी वागत आहेस। जान्हवीचं बोलणं तर बंद होतच नव्हतं, मला असं वाटत होतं की बाकी सदस्य जान्हवीला किंवा निक्कीला समजवणार की आता गप्पा बसा, पण नाही, बाकी कोणत्या सदस्यांनी यात हस्तक्षेप केला नाही। आर्याला तिच्या कृत्याबद्दल कुठेतरी रिग्रेट वाटत होतं, तिला तिच्यापेक्षा जास्त तिच्या घरच्यांची काळजी होती, कारण तिला असं वाटत होतं की माझ्यामुळे माझ्या आईबाबांना बाकीचे लोक बोलणार की तुमची मुलगी अशी आहे, तुमची मुलगी अशी करते आणि यामुळेच आर्या रडत पण होती आणि आर्याला खरंच पश्चाताप पण आलेला होता की तिने नेमकं काय केलंय म्हणून। डीपी दादा वैभवला बोलत होते की मी अंकिताला प्रायोरिटी देतो पण अंकिता मला प्रायोरिटी देत नाही, अंकिताला मी जेवढी प्रायोरिटी देतो तिच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी अंकिता आणि फक्त अभिजितला देते। मला पण असं दिसलं नाही, पण धनंजयला तर वाटतंय की धनंजयला अंकिता प्रायोरिटी मानत नाही। यानंतर घरामध्ये किचनच्या ड्युटी बद्दल चर्चा होत होती, डिस्कशन बघायला मिळाली, आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। यानंतर बिग बॉसने परत एकदा सर्व सदस्यांना लिव्हिंग एरिया मध्ये बोलावलं आणि त्यांना सांगत होते की तुम्हाला जी शिक्षा मिळाली होती, म्हणजे काही सदस्यांना जी शिक्षा मिळाली होती की त्यांना फक्त उकडलेलं पदार्थच खायचं होतं आणि फर्निचरचा वापर पण करायचा नव्हता। बिग बॉस बोलत होते की ही तुम्हाला शिक्षा नव्हती, तुम्हाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता, कारण महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना एक वेळचं जेवण पण मिळत नाही आणि त्यांना दिवसभर कष्ट करावं लागतं, तेव्हाच रात्री त्यांच्या घरी चूल पेटते आणि त्यांना लक्झरी असं काही मिळत नाही आणि याची जाणीव करून द्यासाठी मी तुम्हाला ही शिक्षा दिली होती, पण तुम्ही या शिक्षेचं पालन केलं नाही, तुम्ही बिग बॉसचे सर्व नियम तोडले, यामुळे महाराष्ट्रात तुमच्यावर नाखुश आहे आणि बिग बॉस पण नाखुश आहे। पण बिग बॉसने जी शिक्षा दिली होती ती आता शिक्षा बंद केली होती आणि अशामध्ये कॅप्टन्सीचा जो टास्क होता तो पण रद्द केलेला होता। प्याडी दादा, जान्हवी आणि अंकिता रडत होती, कारण त्यांना बिग बॉसने दिलेल्या शिक्षेची जाणीव झालेली होती आणि त्यांना असं पण वाटत होतं आपण नियम तोडलेत आणि खरंच महाराष्ट्रामध्ये असं घडते, लोकांना पुरेसं जेवण मिळत नाही आणि आपल्याला उकडलेलं अन्न जेवायला मिळत होतं, तरी पण आपण नियमाचं उल्लंघन केलं, आपण नियम तोडले होते। सूरज बोलत होता की त्याला साधं जेवण आवडतं, त्याला फक्त बाजरीची भाकरी आणि चटणी आवडतं, बाकी पिझ्झा वगैरे अशा कोणत्याच गोष्टी त्याला आवडत नाही, त्याला फक्त आणि फक्त साधंच जेवण आवडतं। तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड 48 मध्ये एवढ्या गोष्टी पाहण्यासारख्या होत्या आणि खरंच हा एपिसोड एक स्पेशल एपिसोड म्हणून या सीझन मध्ये मानला जाईल। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।